नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आजची आपली रेसिपी म्हणजे पाणीपुरी। चला तर मग वेळ न घालता रेसिपीला करूया सुरुवात। सगळ्यात पहिले इथे कोथिंबीर घेतली। कोथिंबीर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली। त्याच्यानंतर 3 ते 4 हिरवी मिरची, नंतर अद्रकचे 2 तुकडे, नंतर पाच 6 लसूण पाकळ्या घालून घेतल्या। हे सर्व घातल्यानंतर आपण पुदिना घेतला। पुदिना हा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। पुदिन्याची फक्त पानं घेतली, ते पण घालून घेतली। आता आपण हे बारीक करून घेऊया। इथे आपण पहिले पाणी न घालताच दळून घेतलं। आता इथे या स्टेजला आपण पाणी घालून घेऊया आणि दळून घेऊया। हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। छान बारीक झालेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेऊया। आता चवीनुसार मीठ, पाणीपुरी मसाला, भाजलेल्या जिऱ्याची पूड, हे सर्व घातल्यानंतर मिक्स करून घेऊया। आता हे एका बाजूला ठेवूया आणि चिंचेचे पाणी बनवून घेऊया। इथे मी 2 ते 2.5 तास चिंच भिजवून घेतलेली आहे। आता ते एका भांड्यामध्ये घातली आणि दळून घेतलं। दळून घेतल्यानंतर ते एका भांड्यात काढलं। त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घातली, भाजलेले जिऱ्याची पूड, नंतर गूळ घातला। गूळ बारीक करून घेतलेला आहे। गूळ घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। सॉरी, याच्यात मी पाणी घातलं, ते दाखवायचं राहून गेलं। आता आपण पुदिन्याचं पाणी हे गाळून घेऊया। तसंच आपण मिठा पाणी म्हणजे चिंचेचं पाणी हे गाळून घेऊया। इथे मी मीडियम साईजचे 5 बटाटे हे उकडून घेतलेले आहे। ते आता आपण स्मॅश म्हणजे हाताने फोडून घेऊया। बटाटे फोडून झालेले आहे। त्याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा घालून घेतला। कांदा घातल्यानंतर तेच मसाले इथं आपण घालून घेतले आणि चवीनुसार मीठ, लाल तिखट, मसाले घातल्यानंतर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घातली आणि हे सगळं आपण एकत्र म्हणजेच मिक्स करून घेऊया। बटाट्याची चटणी पण बनवून तयार आहे। इथे सर्व साहित्य बनवून तयार आहे। आपण दोन्ही गोड आणि तिखट पाण्यामध्ये खारी बुंदी सोडून घेतली। आता आपण पहिली पाणीपुरी बनवून घेऊया। इथे मी पाणीपुरी फोडून घेतली। त्याच्यामध्ये स्टफिंग म्हणजेच बटाट्याची चटणी भरूया। नंतर गोड पाण्यामध्ये बुडवून घेऊया। ही झाली चिल्ड्रन स्पेशल पाणीपुरी म्हणजेच लहान मुलांसाठी। आता तसंच आपण दुसरी पाणीपुरी बनवून घेऊया। त्याच्यामध्ये आपण
तिखट पाणी भरून घेतलं, म्हणजेच ही झाली कॉमन, म्हणजेच सर्वांसाठी. तसंच आपण सर्व पाणीपुरी तयार करून घेऊया. इथे आपण पहिले सर्व पाणीपुरी ह्या फोडून घेऊया. इथे सर्व पाणीपुरीमध्ये स्टफिंग म्हणजेच बटाट्याची चटणी भरून घेऊया. एक एक करून सर्व पाणीपुरीमध्ये चटणी भरून घेऊया. चटणी भरून घेतल्यानंतर आपण तिखट पाणी पण घालून घेऊया. तसंच काही जणांना खट्टा मिठा म्हणजे दोन्हीही तिखट आणि गोड पाण्याची पाणीपुरी आवडते. तसंच आपण या पाणीपुऱ्यामध्ये दोन्ही पाणी घालून घेऊया. आता बारीक शेव घालून घेऊया. तर फायनली आपली पाणीपुरी बनवून तयार आहे. ही रेसिपी बनवताना वेळही खूप कमी लागतो आणि मेन म्हणजे वस्तू पण आपल्या सर्व घरी असतात. त्याच्यामुळे रेसिपी बनवण्यासाठी फार अशी मेहनत लागत नाही. तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.